नमस्कार आणि गंगा एज्युकेशनमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला विधिक क्षेत्रातील महत्त्वाचे विषय, कायद्यांशी संबंधित स्पर्धा परीक्षांची तयारी, महत्त्वपूर्ण कायदेशीर तथ्य आणि विधीचा इतिहास याविषयी सुस्पष्ट आणि शिस्तबद्ध मार्गदर्शन मिळेल. क्रिमिनॉलॉजीच्या या लेक्चर सिरीजमध्ये आज आपण डिस्कस करणार आहोत अजून एक महत्त्वाचा विषय, दॅट इज डीप स्ट्रक्चर ऑफ क्रिमिनल लॉ, 12 युनिव्हर्सल डिस्टिंक्शन्स. सो लेट्स गेट स्टार्टेड. आपल्याला अनेकदा वाटतं की फौजदारी कायदा किती गुंतागुंतीचा आहे, नाही का? पण या सगळ्याच्या मुळाशी काही अगदी साधी, सरळ आणि वैश्विक तत्व आहेत. ही तत्व एकदा समजले ना की संपूर्ण कायदेशीर प्रणालीची रचना आपल्याला अगदी सहज लक्षात येते. हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडतो की कायदा इतका किचकट का असतो? बातम्या, चित्रपट पाहिल्यावर तर हा गोंधळ आणखीनच वाढतो. पण थांबा, ह्या सगळ्याच्या मागे खूप सोपं उत्तर लपलेलं आहे. ह्या सगळ्या गुंतागुंतीच्या मुळाशी आहेत फक्त 12 सोपी सार्वत्रिक तत्व. हो, फक्त 12. एकदा काही तत्व आपण समजून घेतली की कायद्याचा अख्खा डोलारा किती मजबूत आणि तर्कशुद्ध पायावर उभा आहे हे लगेच लक्षात येईल. चला तर मग कायद्याची ही रचना एकामागून एक अगदी सोप्या भाषेत उलगडूया. आपण सुरुवात करणार आहोत कायद्याच्या 2 मुख्य भागांपासून. मग पाहूया गुन्ह्यातील व्यक्ती आणि तिच्या कृतीचं महत्त्व काय आहे. त्यानंतर आरोपीचा हेतू काय होता, बचावाचे प्रकार कोणते आणि शेवटी कायद्यामागे जी न्यायाची भावना आहे त्याबद्दल जाणून घेऊया. चला, कायद्याच्या सगळ्यात बेसिक विभागणीपासून सुरुवात करूया. असं समजा की कायद्याचे 2 हात आहेत. एक हात सांगतो की नियम काय आहेत आणि दुसरा हात सांगतो की ते नियम लागू कसे करायचे. हे बघा, इथे किती सोपं करून सांगितलं आहे. एका बाजूला आहे मूळ कायदा, म्हणजे सबस्टॅन्सिटिव्ह लॉ. हा कायदा आपल्याला सांगतो की गुन्हा म्हणजे नेमकं काय, जसं की चोरी करणं किंवा खून करणं. आपली जी नवीन भारतीय न्याय संहिता आहे म्हणजे BNS, ती याचंच उत्तम उदाहरण आहे. आणि दुसऱ्या बाजूला आहे प्रक्रियात्मक कायदा म्हणजे प्रोसिजरल लॉ. हा सांगतो की गुन्हा घडल्यावर पोलीस अधिकारी आणि कोर्ट यांनी तपास कसा करायचा, खटला कसा चालवायचा. याचं उदाहरण म्हणजे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता किंवा BNSS. अगदी सोपं आहे, नाही का? एक सांगतो काय आणि दुसरा सांगतो कसा. मग ही फौजदारी शिक्षा म्हणजे नेमकं काय? ही फक्त पीडित व्यक्तीला नुकसान भरपाई देण्यापुरती नसते, हे लक्षात घ्या. जेव्हा सरकार स्वतःहून एखाद्या गुन्ह्यासाठी शिक्षा देते, म्हणजे तुरुंगवास किंवा दंड लावते, तेव्हा त्याला फौजदारी शिक्षा म्हणतात. याचा उद्देश केवळ शिक्षा देणं नाही, तर समाजात एक संदेश देणं असतो की असं वागणं चुकीचं आहे. आणि हेही लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की एकाच चुकीच्या कृत्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षा होऊ शकतात. उदाहरणार्थ, विचार करा, एका कंपनीने प्रदूषण केलं तर काय होऊ शकतं? सरकार त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करू शकतात, ज्याला क्रिमिनल सँक्शन म्हणतात. ज्या लोकांना प्रदूषणामुळे त्रास झालाय ते दिवाणी न्यायालयात जाऊन नुकसान भरपाई मागू शकतात, ज्याला सिव्हिल रेमेडी म्हणतात. आणि तिसरं म्हणजे सरकारी एजन्सी त्या कंपनीचा परवानाच रद्द करू शकते, जी एक प्रशासकीय कारवाई म्हणजेच ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पेनल्टी आहे. म्हणजे एकच कृत्य पण परिणाम 3 प्रकारचे. बरं, आता आपण कायद्याचे प्रकार पाहिले. आता थोडं अजून खोलात जाऊया. कोणत्याही गुन्ह्यात 2 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे ती व्यक्ती ज्याने गुन्हा केला आणि दुसरी म्हणजे तिने केलेली कृती. कायदा आरोपीकडे फक्त एक केस नंबर किंवा फाईल म्हणून बघत नाही, हे खूप महत्त्वाचं तत्व आहे. आरोपी ही एक जिवंत व्यक्ती आहे आणि तिला काही हक्क आहेत. आपल्या संविधानातील कलम 21, जे प्रत्येकाला जीवन आणि स्वातंत्र्याची हमी देतं, ते ह्याच तत्वावर आधारित आहे. त्यामुळे कायद्याच्या प्रक्रियेत आरोपीला सन्मानाने वागवणं बंधनकारक आहे. गुन्ह्यामध्ये कृती आणि त्याचा परिणाम यांच्यात एक थेट नातं असायला हवं. याला म्हणतात कॉझेशन किंवा कार्यकारण भाव. हे उदाहरण बघा, किती छान आहे. समजा अने बला मारहाण केली आणि ब जखमी झाला, पण त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाताना ॲम्ब्युलन्सच रस्त्यात खराब झाली आणि उपचाराला उशीर झाल्यामुळे बचा मृत्यू झाला. आता इथे कोर्ट बघेल की मृत्यूचं खरं कारण मारहाण होती की ॲम्ब्युलन्स खराब होणं. जर या साखळीतला दुवा तुटला असेल तर अला हत्येसाठी जबाबदार धरता येणार नाही. इंटरेस्टिंग आहे ना? फक्त काय घडलं हे कायद्यासाठी पुरेसं नाही. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे ते कृत्य करणाऱ्या व्यक्तीच्या मनात काय होतं. कारण कृती तीच असली तरी त्यामागचा हेतू शिक्षेमध्ये जमीन आसमानाचा फरक घडवू शकतो. कायद्याच्या जगात याला एक खास नाव आहे, मेन्स रिया, म्हणजे गुन्हेगारी उद्देश किंवा दोषी मन. सोप्या भाषेत सांगायचं तर, जर एखाद्याच्या मनात गुन्हा करण्याचा हेतूच नसेल
तर त्याने केलेलं काम कितीही हानिकारक असलं तरी तो गुन्हा ठरत नाही. म्हणजे मनात पाप नसेल तर शिक्षा नाही. इथे बघा, हेतू आणि निष्काळजीपणामधला फरक किती स्पष्ट होतोय. एका बाजूला आहे हेतुपूर्वक केलेला गुन्हा, म्हणजे विचार करून, प्लॅन करून एखाद्याला विष देणं. याची शिक्षा अर्थातच खूप मोठी असणार. पण दुसऱ्या बाजूला आहे निष्काळजीपणा, म्हणजे वेगाने गाडी चालवताना अपघात झाला आणि त्यात कुणाचा मृत्यू झाला. हे सुद्धा गंभीर आहे, पण इथे मारण्याचा हेतू नव्हता, निष्काळजीपणा होता. त्यामुळे शिक्षा तुलनेने कमी असते. कृतीचा परिणाम सारखाच, म्हणजे मृत्यू, पण मनात काय होतं यावर शिक्षेचं स्वरूप बदलतं. आता एक खूपच रंजक गोष्ट. कधीकधी असं होतं की एखाद्या व्यक्तीनं गुन्हा केलेला असतो, त्याचा तसा हेतूही असतो, पण तरीही कायदा त्याला दोषी मानत नाही. कसं शक्य आहे हे? तर याला म्हणतात बचाव किंवा डिफेन्सेस. यातले दोन मुख्य प्रकार म्हणजे स्वसंरक्षण आणि गरजेपोटी केलेलं कृत्य. समजा आपल्यावर किंवा दुसऱ्या कोणावर तरी अचानक हल्ला झाला, तर स्वतःला वाचवण्यासाठी केलेला प्रतिकार म्हणजे स्वसंरक्षण. पण दुसरा प्रकार थोडा वेगळा आहे. समजा दोन वाईट गोष्टींमधून एक निवडायची वेळ आली, म्हणजे आगीत अडकलेल्या माणसाला वाचवण्यासाठी दुसऱ्याचा दरवाजा तोडावा लागला. इथे दरवाजा तोडणं हा गुन्हा आहे, पण एका मोठ्या नुकसानीपासून वाचवण्यासाठी ते गरजेचं होतं. याला म्हणतात नेसेसिटी किंवा गरजेपोटी केलेलं कृत्य. कायद्यात अजून एक गंमत आहे. वस्तुस्थितीबद्दलची चूक माफ केली जाऊ शकते. म्हणजे गर्दीत चुकून आपण दुसऱ्याची छत्री आपली समजून उचलली तर ती चोरी नाही, पण कायद्याबद्दलची चूक माफ होत नाही. अरे, मला माहीतच नव्हतं की असा काही कायदा आहे, असं म्हणून कोणीही सुटू शकत नाही. कायद्याचं अज्ञान ही सबब मांडली जात नाही. बरं, गुन्हा पूर्ण झाल्यावर काय होतं हे आपण पाहिलं. पण गुन्हा पूर्ण होण्याआधीच कायदा काही करू शकतो का? आणि जर एका गुन्ह्यात अनेक जण सामील असतील तर प्रत्येकाची जबाबदारी कशी ठरते? चला, हे समजून घेऊया. गुन्हा होण्याआधी साधारणपणे 3 टप्पे असतात. पहिला, योजना बनवणं. दुसरा, प्रयत्न करणं. आणि तिसरा, गुन्हा पूर्ण होणं. कायदा फक्त तिसऱ्या टप्प्यावरच कारवाई करतो असं नाही, तर प्रयत्न करण्याच्या टप्प्यावरच कायदा हस्तक्षेप करू शकतो. म्हणूनच तर खुनाचा प्रयत्न हा सुद्धा एक मोठा गुन्हा आहे, जरी पीडित व्यक्ती वाचली तरी. हे संभाव्य हानी टाळण्यासाठी खूप महत्वाचं आहे. आता गुन्ह्यातल्या भूमिका बघूया. जो मुख्य काम करतो तो झाला मुख्य गुन्हेगार. पण जो त्याला मदत करतो, प्रोत्साहन देतो किंवा गुन्हा लपवतो त्याला मदतनीस म्हणतात. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या भारतीय कायद्यानुसार मदत करणाऱ्याची जबाबदारीसुद्धा मुख्य गुन्हेगाराएवढीच गंभीर मानली जाते. त्यालाही तेवढीच कडक शिक्षा होऊ शकते. आतापर्यंत आपण कायद्याचे नियम, कलम, प्रक्रिया सगळं पाहिलं. पण आता आपण या सगळ्याच्या गाभ्याशी, याच्या आत्म्यापर्यंत पोचलो आहोत. कारण कायद्याच्या पुस्तकात काय लिहिलंय आणि प्रत्यक्ष न्याय काय आहे, यात नेहमी एक संतुलन साधावं लागतं. आणि हेच या सगळ्यामागचं अंतिम आणि सगळ्यात गहन तत्व आहे. कोणत्याही कायदेशीर व्यवस्थेत हा संघर्ष कायम असतो. एका बाजूला आहे कायदेशीरपणा, लिगॅलिटी, म्हणजे कायदा जसा लिहिला आहे तसाच तो लागू करायचा. यामुळे एक शिस्त येते, एक निश्चितता येते. पण दुसऱ्या बाजूला आहे न्याय, जस्टिस, म्हणजे प्रत्येक केसच्या परिस्थितीनुसार योग्य, मानवी आणि खरा न्याय काय असेल हे पाहणं. या दोन्हींमध्ये ताळमेळ बसवणं हेच सर्वात मोठं आव्हान आहे. आणि मग हा एक प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. जर एखाद्या भुकेल्या माणसाने पोटाची खळगी भरण्यासाठी भाकरी चोरली तर कायद्याच्या नजरेत तो नक्कीच चोर आहे. पण न्यायाच्या तराजूत जगण्यासाठी केलेली ती कृती खरंच तितकीच मोठी गुन्हेगारी आहे का? कायदा आणि न्याय यांच्यातला हाच तोल कायद्याचा खरा आत्मा आहे. आणि हाच प्रश्न आपल्याला विचार करायला भाग पाडतो. हे सत्र पाहिल्याबद्दल धन्यवाद. हा व्याख्यान उपयुक्त वाटला असल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि गंगा एज्युकेशनला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण कायदेविषयक व्याख्यानांसाठी आमच्याशी जोडलेले रहा.